हेडलाईन्स नंतर आपलं स्वागत। राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेचं बिगुल वाजलंय। आता प्रचाराचा धडाका सुरू झालाय। अशामध्येच महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडून महिला मतदारांची मतं मिळवण्यासाठी पराकाष्ठा केली जातेय। सरकारनं लाडकी बहीण योजना आणत लाडक्या बहिणींना साथ घातलीये, तर विरोधक महालक्ष्मी योजना आणायचं आश्वासन देत आहेत। अशा स्थितीमध्ये महिला वर्ग कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे जाणून घेण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे एक विशेष कार्यक्रम, ताई माई अक्का। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। ताई माई अक्का या NDTV मराठीच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। निवडणूक पण स्पेशलच असणार आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनगणनेची जरी नोंद झालेली नसली तरी साधारणपणे 13-14 कोटी महाराष्ट्रातील जनगणना असावी आणि त्या 50% मतदार आहेत आणि त्यांनाच पुढं ठेवून या सरकारनं सुद्धा 3 महत्त्वाच्या योजना आणल्यात। लाडकी बहीण योजना, तुमच्या ST प्रवासामध्ये दिलेली सवलत आणि मुलींसाठीच्या शैक्षणिक सवलती। आणि या सवलती घेऊनच हे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या महिला आणि सर्वसाधारण मतदारापर्यंत जाईल असं दिसतंय। त्याला काउंटरचे सगळे मुद्दे आहेतच आणि त्या मुद्द्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा। आणि म्हणूनच आपण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीतनं या महिलांशी संवाद साधणार आहोत। पण त्याआधी ताई माई अक्का कुठे? ताई माई अक्का, ताई माई अक्का, सगळे वेगवेगळे आवाज आहेत। जरी बायपोलर ही निवडणूक असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधले 3 पक्ष हे एकत्रित आहेत आणि म्हणून मी अनिता गायकवाड, ज्या आता इथे दादा गट लिहिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत, आरती शेंडगे ज्या श्री शरद पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत, पिंकीताई मोठे आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ज्योती गाडे आहेत आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शशिकला काळे आहेत। काँग्रेसचं मला फार वाईट वाटतं की काँग्रेस पक्षाला, आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये बारामती ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री शरद पवार यांच्या निमित्तानं ओळखली जात असली तरी काँग्रेस पक्षाला इथे पदाधिकारी मिळू नये। नाना ते जे पदाधिकारी ते बघतीलच। सो सुरुवात करूया, कोणापासून करू? सगळ्या ज्या योजना आल्या त्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले असं कोण म्हटलं? पहिल्यापासूनच योजना आहेत। संजय निराधारची योजना पहिल्यापासूनची आहे आणि आता जी आहे ती लाडक्या बहिणीची आहे। तर लाडक्या बहिणीची योजना तर सगळ्यांना तुम्हाला निवडणुका नाही डोळ्यासमोर, त्याच्या निवडणुका नाही आहेत, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेली ह्या योजना आणलेल्या आहेत। हे आपल्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे, सगळ्यांना माहिती आहे। निवडणुका डोळ्यासमोर तुमचा तर पक्ष असा आहे की तोच सगळं घेऊन जाणार आहे आता आणि त्याला काउंटर करणार आहे। नाही, हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेली योजना चालू आहे। निवडणुकीसाठीच लाडकी बहीण आणली का? नाही, आम्हाला नाही वाटत तसं। जोर पाहिजे, आम्हाला नाही वाटत तसं की निवडणुकीसाठी ही योजना आणली। लाडकी बहीण निवडणुकीसाठी नाही आणली। सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिला आहे ही कायमस्वरूपी योजना राहील। सुप्रीम कोर्टाने काहीतरी सांगितलं म्हणे। सुप्रीम कोर्टाचं सर, जेव्हा आमचे दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेत ना तेव्हापासूनच योजना चालू झालेल्या आहेत आणि त्याच्या आधीच्या पण होत्या। पण आता तर बघताय तुम्ही, लाडकी बहीण योजना आहे, मुलींना शिक्षण मोफत आहे, वयश्री योजना आहे। हे दादा आमचे मुख्यमंत्री असल्यापासूनच ह्या योजना दादा कधीच मुख्यमंत्री नव्हते, आता व्हायचंय त्यांना म्हणून तर योजना आणली। जरी ह्या योजना आणलेल्या असल्या, लाडकी बहीण योजना पण मतं मिळणार आहेत। मी लोकांना जातोय, महिला त्यांना अनुकूल प्रतिसाद देत आहेत। आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। हो, येणाऱ्या काळात पदाधिकारी मला सांगा, या योजनेचे परिणाम होणार नाहीत का? कार्यकर्ते पण आहेत। नाही, आता ही जी योजना आहे तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना, तर याचा चांगलाच परिणाम होणार आहे ना? मतं मिळणार आहेत, मतं मिळणार आहे। हो, मिळणार ना नाही डाळीचा भाव, का घ्या मंडईचे भाव, गॅसचा भाव किती वाढलेला आहे, खोबऱ्याचा भाव, सगळ्याचा भाव वाढलाय। बघा, ऐका, सगळ्याचे भाव वाढलेले आहेत, नाही मिळणार मतं तुम्हाला असं कोण म्हणालं? म्हणाले ना सगळे। 100% लाडक्या बहिणी दादांनाच मतदान करणार आहे। बघा, सगळ्याचे भाव वाढलेले आहेत, महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। जरी इकडे 1,500 रुपये जरी आपल्याला मिळत असले तर तसं पाहायला गेलं तर आज डाळीचे भाव काय चाललेले, तेल कालचा जर दर पाहायला गेलं तर तेल एका डब्यामागे 450 रुपयांनी वाढलेले आहे। आणि कोण म्हणालं? हे पहिल्यापासूनचीच महागाई आहे, काँग्रेसच्या काळापासूनच महागाई आहे। हे फक्त निमित्त झाले की आता हे वाढलं ते वाढलं, पहिल्यापासूनच वाढलेले। भारतीय जनता पार्टीची अडचण काय की तुम्ही 105 घेऊन बसला, तो आता तुम्हाला ह्या सगळ्यांना घेऊन पुढे चालायचं आणि सांगायचं हेच बरोबर आहे म्हणून।
हेच बरोबर आहे. कारण कसं बरोबर आहे? सांगायचं नाहीये, कारण भारतीय जनता पार्टीने जी योजना आणल्या होत्या काय आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या नाहीयेत. ज्या वेळेस आपले देशाचे पंतप्रधान असं नाहीये, लोकसभेला तुम्हाला फटका बसला, तुम्ही मध्य प्रदेश मधला उसनवारी केली योजना आहे. उसनवारी केलेली नाहीये. हम्म. उसनवारी केलेली नाहीये. आता पण महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतीचं सरकार मला जरा ह्या पक्षीय कार्यकर्त्यांपेक्षा बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की टॅक्स पेअरचे पैसे पण आहेत हे, पण याचं कुठे ना कुठे ते परिणाम होणार आहे, मतं मिळणार आहेत. मतांवर नक्की परिणाम होईल, कारण काही जी अशिक्षित महिला वर्ग आहेत अशिक्षित त्यावर- महिला वर्ग हो अर्थातच त्यांना ज्यांना ह्या गोष्टी टॅक्स आपण एक प्रकारे इनडायरेक्टली देतच असतो. सगळ्या महिला सगळे लोकही टॅक्स देत असतात, पण तरी सुद्धा ह्या आपल्याला जेव्हा मोफत योजना मिळतात तेव्हा नक्कीच मतांवर त्यांचा परिणाम बघा यांनी सरळ सांगितलं अशिक्षित असतील तरच मतदान देतील. नाही, मला असं वाटत नाही. हम्म. हे फक्त 1,500 रुपये जे गाजर दाखवून ह्यांनी योजना आणल्यात ना, हम्म. तर ह्या योजना आता मला वाटत नाही निवडणुकीपुरत्याच आणलेल्या योजना आहेत आणि ह्या पुढे चालू राहतील. अशिक्षित असतील तरच तुम्हाला मतं मिळणार आहेत नाही, महायुतीला. असं काही नाही. अशिक्षित महिला आता राहिलेच नाहीत. राहिले नाहीत महिला राहिल्याच अशिक्षित? नाहीत. 10% पण मोजून राहिलेल्या नाहीत. गावोगावी शिक्षण सुरू झालेलं आहे. तर मला वाटत नाही की एवढ्या अशिक्षित महिला राहिलेल्या आहेत. दीदी मला सांग, तू तरुण आहेस, ह्या सगळ्याचा काही परिणाम होईल का? सर जसं ते म्हटले की निवडणुकीसाठी त्यांनी योजना आणलेली नाहीये, तर निवडणुकीत नक्कीच त्यांना हे फटका बसेल त्याचा, पण तो पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह फटका बसणार. तुमचा मुद्दा अर्धवटच सोडला होता खरं तर मी. बोला. ह्या योजनांबद्दलचं जे जाहिरात आहे, ह्या सगळ्या योजना काही योजना खरंच चांगल्या आहेत, त्या पूर्वीपासून सुरू आहेत, पण जाहिरात बऱ्याच वेळेला निवडणूक जवळ आली कीच केली जाते. लोकांमध्ये जो त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आहे हा अगदी निवडणुकीच्या तोंडावर केला जातो आणि मग त्याचा आपल्या निवडणुकीसाठी सुद्धा उपयोग केला जातो. त्या म्हणाल्या अशिक्षित, त्याचं कारण सारासार विचार करणारी सारासार विचार करणं. सुशिक्षित महिला याचा ही विचार करते ही योजना पण कधी मग आता सुशिक्षित महिलांमध्ये मुलींसाठीचा जो शैक्षणिक सवलत आहे ती तर उपयोगी आहे ना. हो आहे ना. आहे ना. हा. ग्रामीण भागातल्या ताईंनी शब्द अशिक्षित वापरला, पण मला तुम्हाला त्यावर त्यांचं म्हणणं कदाचित असं असू शकतं की सुशिक्षित आणि अशिक्षित ह्या नेहमीच प्रत्येक योजनेच्या बाबतीत नक्कीच विचार करतील की कोणती योजना ही काउंटर म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर दिली Correct. आणि हेच भारतीय जनता पार्टीनं लक्षात घेतलेलं असावं, कारण दोन्ही लोकसभा निवडणुकीतल्या निकालाचा जर अन्वयार्थ काढला तर फार फरक नाही असं श्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हणतायत. निवडणुकीसाठीच आणलेल्या ह्या सगळ्या योजना आहेत. हो, निवडणुकीसाठीच आणलेला. जर त्यांना आणायच्याच असतील तर ते मग 5 वर्षापासूनच चालू झाले असते ना. आता निवडणुकीच्या शेवटी पण काय तरी या मतं सगळ्या मिळतील योजना? त्यांना. मतं मिळतील. मतं मिळायला आता सर्वसामान्य जनता हुशार झालेली हो. त्यांना कळतं योजना कशासाठी आहे, काय कशासाठी आहे, ती मतं द्यायची का नाही हे त्यांचा निर्णय आहे ना. मला नाही वाटत की याच्यापासून त्यांना काही लाभ होईल म्हणून. त्यांनी आधी भावांना सक्षम करायला भावाला पाहिजे. सक्षम करायला भावाला. पाहिजे. हा. त्यांना मग नंतर लाडकी बहीण म्हणून त्यांनी मुद्दे मांडायला पाहिजे. ते आधी भावाला सक्षम करायचं म्हणजे काय, भावालाच मिळणार पगार काढून घेतले ना. भावाचे पगार काढून घेतले. बोला. भावांना सक्षम करायला लाईट बिल शेतकऱ्यांची ही केल्या, माफी दिली, लाईट माफी बिलात. दिली, हा. दुधाचे भाव वाढवल्यात. ह्या पण गोष्टी जमेच्या आहेत ना. हा बघा. बोला. भाव वाढवले, जमेच्या सगळेच मुद्दे मांडतायत ते. हो, म्हणजे काही तुम्हाला मुद्दे- सांगण्यासारखं नाहीच आहे. काही मुद्दे तुम्हालाही हो, पटतायत. सर पटत नाहीये. कसं म्हणताय तुम्ही की भावाची पण योजना चालू केलेली आहे. आज तुम्ही बघताय MIDC मध्ये कितीतरी मुलं कामाला आहेत. आता मग दादाजीमध्ये मेळावा भरवला, कितीतरी मुलांना नोकऱ्या मिळाल्या. आता माझी मैत्रीणच समोर आहे, तिच्या पण मुलाला कॉल आलेला कुठे आहे मैत्रीण ती काय तुमच्या? समोर ज्योती. ज्योतिताई कुठे आहे तुमच्या? आलाय मुलांना कॉल, तुम्ही असं भावाचा मुद्दाच मांडताय त्या. हा. नमस्कार, मी ज्योती जाधव. आता सगळेजण म्हटले की आपलं म्हणजे महागाई वाढली, पण महागाई कधी वाढली ना मला तुम्ही सांगा. सरकार कोणतंही असो महागाई वाढली, पण कुणी 1500 रुपयाचा हप्ता दिलाय का मला पहिल्यांदा सांगा. आणि दादा काय हे निवडणुकीकडे बघत देत नाही. आता सरकार आलं तेव्हा त्यांनी योजना चालू लोकसभेला केल्या. दाखवलं ना लोकांनी. नाही पण ह्याचा ऐका, आता दसरा दिवाळी आली की बाईच्या हातात 1500 रुपये आले. ह्या 1500 रुपयाने किती खर्चाची म्हणजे उलाढाल होणार आहे, हे भरपूर प्रमाणात होणार आहे आणि ते आपल्याला रिझल्ट लवकर दिसणार आहे. रिझल्ट दिसणार आहे. आता जरी लाईट बिल सरसकट माफ केलं असलं शेतकऱ्यांचं, तरी देखील आज सर्वसामान्य कुटुंबामध्ये जे लाईट बिल आहे त्याचं युनिट किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे हे पण आपण पाहिलं पाहिजे. ते सांगतील ना लोकांना आणि पटेल लोकांना. कॉल आलाय, वीज बिल माफ केलेलं आहे.
अजिबात नाही. कारण लाईट बिल मध्ये युनिट वाढवलेलं आहे. आज तुम्ही पाहायला गेलं की पहिल्या काही दिवसापूर्वी जे लाईट बिल आपल्याला 350-400 येत होतं ते आता 750 ते 800 पर्यंत यायला लागलेलं आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. व महिला आमच्या सुरक्षित नाहीयेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोक मतातूनच दाखवून देतील. महिला सुरक्षित नाहीत हा तर प्रचाराचा मुद्दा होणारच असं कोण आहे. म्हटलं अहो, असं काय किती 3-4 अहो, घटना काय सांगताय? सर आमच्या बारामतीमध्ये ना ते आता बारामतीतच एक घटना घडली घडली म्हणजे हा, परवाच परवाच टीसी कॉलेजला खून खून झाला. झाला आहे ना हा प्रचाराचा टीसी मुद्दा. कॉलेजला खून झाला बरोबर हा. आहे. तुम्ही म्हणताय की टीसी कॉलेजला खून झाला, हे पालकांची पण जबाबदारी आहे ना थोडी तरी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायची. पण हा प्रचाराचा आणि मुद्दा असणार आहे ना, असेल ना हा प्रचाराचा. आता ह्याच आठवड्यामध्ये 3 फोस्कोच्या केसेस बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. बारामतीत झालं. बारामतीमध्ये असं दाखल सर बारामतीत झाल्यात हे बरोबर आहे. चांगलं झालं की आम्ही केलं, वाईट चांगलं झालं की झालं की दादाने आम्ही केलं, दादाने केलं. असं काही नाहीये. जी वचक प्रशासनावरती पाहिजे आहे ती आता सध्या दिसत नाहीये. बोला काय सांगणार. म्हणजे दादांच्या आधी पण हेच सरकार होतं राष्ट्रवादीचं बारामतीत, तेव्हा पण गुन्हेगारी होतीच ना. असं नाही की तेव्हा कसलीच नाही, गुन्हेगारी नाही, नव्हती. इथे सर्वसामान्यांचे वेगळेच आवाज येत आहेत. आता सध्याची परिस्थिती बघितली तर खरंच महिलांच्यावरती होणारे अत्याचार अन्याय हे वाढलेले अलीकडेच वाढलेत. हा असुरक्षित भावना तर सगळ्यांच्यात आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना तर निश्चितच काढली गेली पाहिजे. आणि जर ती उपाययोजना चांगल्या पद्धतीने काढायची असेल तर महिला जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा लवकरात लवकर हे बारामतीत पण होतं. त्यांची दखल घेतली पाहिजे. आणि ती दखल घेण्यासाठी महिला आयोग खूप चांगल्या पद्धतीने काम करत असलं तरी सुद्धा त्याचं ऑफिस मुंबईमध्ये हा. ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असावं आणि त्या महिलांचे प्रतिनिधी जर तिथे उपलब्ध असतील तर आम्हाला आमची तक्रार दाखल करणं सहज सोपं शक्य होऊन जाईल. एक मुद्दा इथे असा आला की आधी पण हेच लोक होते, आता थोडंसं वेगळं झालं की तुम्ही आता गुन्हेगारी वाढली असं म्हणताय. जाणवतंय की आता गुन्हेगारी आता वाढली, आता अलीकडे जाणवते की गुन्हेगारी वाढली. काय सर पहिल्यापासून येते कारण का आता जर वेगळं झाले म्हणून की आता गुन्हेगारी वाढली, ह्याच्या आधी वाटलं नव्हतं का कुणाला की गुन्हेगारी वाढली नाहीये म्हणून. हे फक्त बोलायचं काम आहे. बदलापूर सारखं प्रकरण आहे पुण्यातले आणि बदलापूर सारखं प्रकरण बरोबर आहे की बदलापूर सारखं त्याला शिक्षा मिळाली की मिळाली नाही असं नाहीये. आधी तुम्ही म्हणत होता त्याला फाशी द्या, हा, फाशी बरोबर आहे. द्या. तुम्ही आधी म्हणत होता ना आणि- फाशी हा, द्या. ना. जेव्हा गोळ्या घातल्या त्यावेळेला तुम्ही म्हणायला लागलात की त्या कशा घातल्या गोळ्या. नाही मला माहिती. हा? आम्ही तर नाही असं आहे ना, टाळ्या वाजवायला लागल्या, हा? नाही हाच मुद्दा आहे. काय अगोदर मुद्दा? अगोदर तुम्ही म्हणता की त्यांना फाशी द्या आणि परत म्हणता गोळ्या का घातल्या, म्हणजे असं पण झाले नाही पाहिजे कुठल्या पण बदलापूरची घटना आहे ना जी असुरक्षिततेची त्याचा भावना भावना वाढवली ना असुरक्षिततेची. हा, झाली पण त्याच्यावरती पण सिस्टम काढले ना परत नंतर. काय म्हणाले तुम्ही. पुण्यात पण बदलापूर नंतर पुण्यात ज्या तरुणीवरती हल्ला झाला त्या गुन्हेगारांना शिक्षा कुठे झाली आहे तेव्हा काहीच नाहीये. म्हणजे हे सर्रास रोजच चाललेलं आहे. एकही दिवस असा नाही की महिला अत्याचार थांबलेत म्हणून. बघा महिला मतदारांच्या मनामध्ये इतके सगळे प्रश्न आहेत. योजना आहे का झालेले घाटातलं ती चालूच आहे की बोगदेव त्यांचं प्रकरणाबद्दल हो तुम्ही ती चालू आहे ना. पण पण ते ह्या मुद्द्यावरती निवडणुकीत मतदान होतं का. आता लाडकी बहीण आहे, तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचे लाभ आहेत, आमचे दादा प्रत्यक्षात आले ना की स्त्रियांसाठी चांगल्या सगळ्या योजना आणतातच ते पहिले. आणतातच सुरुवातीपासून आणत होते. दादा आणतच होते सुरुवातीपासून. तुम्हीच आता नाव ठेवायला त्यांना. हा आणि हा बोला. उद्धव ठाकरे गटाकडे काय याचं काउंटर काय आहे. आता हे कात्रजच्या गावाला जाताना जो बोगदेव घाट लागतो तिथे 21 वर्षाची मुलगी तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. तर त्या 3 गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. आज ते मोकाट सुटतात. ते मग आज काय करते आपली पोलीस सुरक्षा आहे तिथं. गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे असं माझं. गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. बोला. पहिली पण गुन्हेगारी होतच होती. असं नाहीये की पहिली गुन्हेगारी होत नव्हती. पहिल्यापासूनच होते. एवढा विचार सगळ्या महिलांनी करायचा की ही गुन्हेगारी कशी रोखली पाहिजे, आपण काय सावधगिरी या केली वाईड पाहिजे. अँगल मला एक फार कमालीचा सूर दिसतोय की पूर्वी पण हेच होत होतं, आता फक्त त्याची चर्चा जास्त वाढीला लागली असं म्हणतोय सगळे. हा हो ना, पूर्वी होतच होतं. एवढं नव्हतं होत पूर्वी होत होतं. पूर्वी सुद्धा हे घडतच होतं. पण आता इतके चॅनल टीव्हीचे झाले सारखी सारखी तीच बातमी तीच बातमी आला का चॅनल. त्यामुळे हे लोकांना जास्त कळते की कुठं काय झालेलं. पूर्वी पण हे घडत होतं पण त्याला काहीतरी मर्यादा मी होती. आता तुम्हाला 3 मुद्दे सांगतो. पूर्वी काय नव्हतं. पूर्वी लाडकी बहीण नव्हती. पूर्वी महिलांना एसटी बसमध्ये सवलत नव्हती. आता एवढी सवलत झाली की एसटी महामंडळ फायद्यात आलं आणि मुलींना सुद्धा सवलत नव्हती. ह्या गोष्टी झाल्या ना आणि हा प्रचार आहे. आणि याचा फायदा लोकांना झालाय की मग. हा
मग लोकांनाच फायदा झाले की लोकं ह्या गैरफायदा योजना घ्यायला लागले. गैरफायदा घ्यायला लागले? लोक गैरफायदा घ्यायला कशा लागले. अर्थाने गैरफायदा घेतला? आता हे काय, हे गुन्हे वाढवायचे, बलात्कार करायचे, हे सगळ्या गोष्टी आहेतच ना. दिसतंय एक एकत्रित सूर जर बघितला तर सगळा पॉझिटिव्ह सूर आहे. एक वेगळा प्रश्न आहे तुम्हाला, लोकसभा निवडणुकीमध्ये ताई आणि विधानसभेला दादा असं एक चित्र आहे. बघूयात आता येणाऱ्या काळामध्ये दिसेलच ते. पण त्या योजना फायदेशीर होणारच आहे. दादा म्हणतायत, इथूनच सुरुवात झाली त्याची. आता तुम्ही जर पाहायला गेलं तर आता तुम्हीच बऱ्याच मुलाखती घेतलेल्या होत्या अगोदर महिलांच्या ग्राउंड लेवलला जाऊन. त्यामध्ये जरी 1,500 रुपये दिलेले असले तरी त्याच्या मागे महागाई किती वाढवली हे पण महिलांना पाच ज्ञात मुद्दे आहे. सांगा मला. हे ज्ञात मुद्दे आहे. महागाईच्या अनुषंगाने होणार आहेत चर्चेत. शिक्षण जास्त असते. हा बोला 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 पण. शिक्षणावरती टॅक्स जास्त प्रमाणामध्ये आहे. जरी तुम्ही 2,000 रुपयाचा जरी एखादा क्लास लावला तर त्याच्यावर तुम्हाला 18% टॅक्स द्यायला लागतो. म्हणजे शिक्षण एवढं महाग झालंय की त्याच्यावरती पण टॅक्स लावलेला आहे. तर मग एका घरामध्ये मुलगा आहे आणि मुलगी आहे, तर मग घराची परिस्थिती नसेल तर मग कोणाला शिकवणार? मुलाला प्रेफरन्स पण देणार मग ना. लाडकी बहिणीचे आणि जे पैसे- मुलगी पाठीमागच पडणार ना बाय डिफॉल्ट. मुली पाठीमागं पडणार. हा, बाय डिफॉल्ट. माझा मुद्दा आहे की बेरोजगारी, म्हणजे तरुण वर्ग आज एवढं शिक्षण घेत आहे परंतु त्यांना रोजगार उपलब्ध नाहीये, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? आणि जागा म्हणजे निघाल्या. लाडकी बहीण हे लाडकी बहीण नाही माहिती काय मला. नाही लाडकी बहीण 1,500 काय होणार आहे? ही तर मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात. MPSC ची मुलं आज जाहिरात निघते, तुम्ही आज जाहिरात काढणार, उद्या काढणार, 6 महिने जातात. त्याच्यानंतर परीक्षा 6 महिन्यांनी होते का वर्षांनी माहीत नाही. त्याच्यानंतर परीक्षा झाली तर रिझल्ट कधी लागतोय 6 महिन्यांनी का वर्षांनी माहीत नाही. म्हणजे ह्या मुलांनी करायचं काय? रिझल्ट नंतर जॉईनिंग नाही. करेक्ट. बारामतीच आहे म्हणून नव्हे, पण महिला मतदार ह्या किती जागरूक आहेत बघा. आपण ज्या पद्धतीचा विचार करतो आणि ज्या पद्धतीनं मतदान होईल अशी एक सर्वसाधारण धारणा असते. त्याहीपेक्षा सर्वसामान्य कुटुंबातल्या मध्यमवर्गीय आणि अगदी उच्चवर्गीय महिला मतदार सुद्धा फार वेगळ्या पद्धतीचा विचार करतात. कुठलंही सरकार आलं, कुठल्याही पक्षाचे नेते आले तरी त्यांनी आपल्या मूळ कामाशी निष्ठा ठेवावी. जशी की जसे आपलं त्यांचं काम काय आहे की लोकांच्या हाताला काम द्यावं, महागाई कमी करावी, एक सामाजिक आरोग्य व्यवस्था जी आहे, रस्ते बांधणी आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी काम करावं. हे कुठल्याही सामान्य टॅक्सपेअर असलेल्या मतदाराची इच्छा आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे. शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. अशा योजना येणं हे प्रत्येक वेळेला त्या गटासाठी अतिशय फायदेशीर नक्कीच असू शकतं. पण त्यामुळे सगळ्या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी, आता बारामतीचा अनुभव बघितला तर आम्हाला असा अनुभव आहे बारामतीचा मतदार म्हणून की पक्षाने ह्या ठिकाणी अतिशय मोठमोठ्या योजना आणलेल्या आहेत. अतिशय उत्तम डेव्हलपमेंट बारामतीमध्ये झालेली आहे. त्यामुळे ह्या कार्यासाठी नेता आमच्यासमोर कुठलाही असला तरी पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर तो हा त्या सामान्य मतदारासाठी ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी बारामतीच्या मतदारांसाठी कार्य केलेलं आहे, त्यांना कधी पण त्यांचा पाठिंबा राहणार. थोडक्यात यांचं असं म्हणणं आहे की कल्चर बिघडवलंय. भारतीय जनता पार्टीने आणि इतर लोकांनी कल्चर बिघडवलं. नको त्या फुकटच्या योजना आणल्या आणि देऊन टाकल्या. तसं काही नाहीये. तसं नाहीये. नाहीये. हा. मला तसं वाटत नाही. भारतीय जनता पार्टी टॅक्स पेअरचा पैसा तुम्ही देताय, नको त्या योजना देताय ज्याची गरजच नाही असं ते म्हणतात. विकास नको. वेगळा हवा, मुद्दे वेगळे हवेत. आपण जर तसं म्हटलं नको ते योजना, आता इथं किती जणांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेले आहेत. हात कव्हर करायला म्हटलं की लावायचा नको. काय? हा? असं कोणीच नाहीये. कसं होतं माहितीये का, सगळेजण ह्या योजनांचा लाभ घेतात आणि ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस ते म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपुरते आणल्यात. असं माझं मी म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांना कल्चर बिघडवलंय. फुकट द्यायची गरज नव्हती. ऐका विकास सर, कोणाला असं नकोय की आता त्यांनी पण फॉर्म भरलाय, हे मला पण माहितीये. कारण सगळ्यांनीच फॉर्म भरलेला आहे. असं ज्यांना सगळ्यांनी 1500 फॉर्म भरलेले मतदान नाही ऐका करणार सारखं, तुम्हाला. हा. ज्यांना 1,500 रुपयाची किंमतच माहित नाहीये ते असंच बोलणार ना. पण ज्याला गरज आहे ना त्यांना कळते ती किंमत काय आहे ते. अशा कितीतरी महिला आहेत की आम्हाला येऊन सांगतात ताई आम्हाला पैसे मिळाले, आज आम्हाला हे मिळाले, आज आम्ही किराणा भरला, मुलांची ट्युशन फी भरली. आणि एकतर महिला, तुम्हाला उदाहरण पण पाहिजे असेल तर ती परवाचीच महिला आलेली सांगल तुम्हाला की काय बोलत होती ते. सर ती 3 दिवस सगळ्यांना पैसे मागत होती मिस्टरांच्या दवाखान्यासाठी गोळ्या आणायला, तर तिला ते 7,500 रुपये ह्याच महिन्यात मिळालेत महिलांना. आणि म्हणूनच टाळ्या आल्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हे जे मुद्दे आहेत ना, हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरू शकतात. एकतर या बाजूसाठी किंवा त्या बाजूसाठी. कल्चर बिघडवलं ह्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागेल. नाही, कल्चर बिघडवलं हे म्हणू शकत नाही आपण. जेवढ्या योजना आणल्या पहिल्या पण चालू होत्या, मान्य करतो आम्ही, पण ती ही महायुती सरकार आल्यापासून त्याची अंमलबजावणी फास्ट झाली. त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचले आणि तातडीने. पहिल्या योजना होत्या पण लवकर नव्हत्या येत, गरीब लोकांना माहीत नव्हत्या पडत की आम जनतापर्यंत. पण आत्ताचे हे सरकार असं आहे की त्यांनी लगेच अंमलबजावणी केली. लाडकी बहीण घोषणा झाली,
लगेच फॉर्म भरले की लगेच आणि सुरू यातले काही मुद्दे कोट्यवधी रुपये ऍडव्हर्टाईज वरती खर्च कोट्यवधी केले रुपये जातात ऍडव्हर्टाईज वरती आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे लोकांपर्यंत काम कमी ऍडव्हर्टाईज जास्त आहेत. आता ऍडव्हर्टाईज तुम्हाला आता जाहिरात दिसती ह्याच्या आधी होतच की जाहिरात? ह्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नव्हत्या? ह्याच्या आधी खूप जाहिरात होती सर. आता फक्त सर या पुढे या आता तुम्ही. ह्याच्या आधी खूप जाहिरात होती पण आता लाडक्या बहिणी एवढ्या आनंदित झाल्या आता आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत महिलांसाठी मोफत आम्ही प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्याच्या माध्यमातून महिलांना 1,000 रुपये मानधन मिळतं. परंतु जशी ही लाडकी बहीण योजना आलेली आहे तर ते 1,000 रुपये जे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार होते त्याची आम्ही विचारणा केली असता आम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामधून असं आम्हाला समजतंय की जेवढा पण काही निधी आहे तो सगळा निधी लाडक्या बहीण योजनेमध्ये आणि हे divert खरं आहे, हे करण्यात आलेला आहे. अनेक वेगवेगळ्या योजनांना कात्री लावून तुम्ही आता लाडक्या बहिणीसाठी पैसे उडवले म्हणतात, पगार नाही मिळालेला, अनेक योजनांना हा? सरकारी कामगारांचे पण पगार नाही सरकारी झाले. कामगारांचे पगार नाही अहो झाले. सर माझे मिस्टर मुख्याध्यापक आहे. दर महिन्याला पगार वेळेवर होतो असं कोण म्हणते नाही. उगा काहीतरी खोटं नरेटिव्ह आहे. हा. जे सगळे सर्व्हिसवाले आहेत किंवा जे शासकीय नोकर आहेत त्यांचे पगार वेळेवर झाले ते काय पण फसव्या गोष्टी सांगत आहेत. आज तुम्हाला सांगायचं झालं तर ना 1,500 रुपये दिले. आज ज्या महिला नवऱ्यांचे 30-30 हजार रुपये पगार घेऊन जे नवऱ्यांचं ऐकत नाही ह्यांना वाटतंय की आम्ही 1,500 रुपये दिले चला हा म्हणजे आमची महत्वाचा मदत मुद्दा, झाली. 1,500 रुपये घेऊन 30,000, नवऱ्याचं सुद्धा 50,000 ऐकणार नाही. पगार देऊन असं कुठं झालंय असं का कुठं होणार सर? नाही. नवरा बायकोंचा संसार असतो असं कुठं झालं का? 1,500 रुपये मिळाले म्हणजे नवऱ्याचं ऐकायचं नाही असं नाहीये. आमच्या महिला ज्या आहेत त्या अशा कधीच करणाऱ्या नाहीयेत. काय म्हणाले? फक्त लाडक्या बहीण योजनेवरच ही चर्चा अजिबात चालू नाही, आहे तुम्ही बाकीच्या असं नाहीये. गोष्टी बोला, आज मला सांगा, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, लाईट बिल आजची ताजी गोष्ट सांगते की आजच मी बातम्यामध्ये मगाशी पाहिलं की एटीएमचा सुद्धा जास्त वापर केला तर सरकार त्याच्यावर पण TDS Tax लावणार आहे. टॅक्स लावणार. मग तुम्ही एकीकडे एक योजना देताय पण जनतेला मात्र, सामान्य जनतेला मात्र महागाई आहे, लाईट बिलाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला शेतकऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न आहे. हमीभाव नाहीये, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. आजची अजून एक गोष्ट कालची, परभणीमध्ये 4 वर्ष 9 महिन्याच्या मुलीवर अत्याचार, अंगणवाडीच्या एका मुलीवर अत्याचार झाला. मला वेगळा आज- प्रश्न, मला तोच थेट प्रश्न विचारायचा आहे की ह्या योजना असताना अशा सुरक्षेच्या मुद्द्यावरती मतदान होतं का? तेच सांगू इच्छिते की मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि गृह खात्याचा एकतर राजीनामा दिला पाहिजे. किती दिवस आणि शिल्लक आहे? महिला मुख्यमंत्री, गृहमंत्री सुद्धा महिला बसवा तर महिलांच्या प्रश्न आला मुद्दा महिला मुख्यमंत्र्यांचा, सुप्रिया सुळे. हा, त्याच्याशिवाय पर्याय नाही का? आम्हाला आनंद होईल. हा, तुम्हाला आम्हाला आनंद होईल महिला पण हे प्रश्न आहेतच ना. त्यांनी जे परभणीचा मुद्दा मांडला आणि आता नैतिक मुद्द्यावरती राजीनामे द्या असं म्हणतात, त्याची यादीच आहे ना मोठी आहे. शासनाने त्यांच्यावर कारवाई केलेलीच आहे. शासन अगदी कडक कारवाई करतंय आणि आमचे दादा तर ठोकपणे सांगितलेलं आहे. मध्ये त्या मुलीला झालं, त्या दादांनी काय सांगितलं हे तुम्हाला पण माहिती, मी काय बोलून दाखवत नाहीये. कारण कारवाई होतात, सगळं होतंय, फक्त एक दाखवायचं की हे होतंय ते होतंय. हे पहिल्यापासून कारवाई कुणावर झाली नाही सांगा बरं. आपल्याकडे सर्वे आहे. सर्वेमध्ये तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आत्ताच्या एवढ्या काही वर्षामध्येच किती मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे. आणि बेरोजगारीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. 1,500 रुपयावरती घर चालत नाही. आमच्या महिलांना, युवकांना, तरुण युवकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. हेच मुद्दे असणार आहेत प्रचारात का ह्याच्याशिवाय आणखी काही प्रश्न आपल्या मनात आहेत? लाडकी बहीण, मोफत शिक्षण. सर, महिलांना जसे आता 1,500 रुपये चालू झालेत तसे अशा मुलांनाही आपले नाही का स्कॉलरशिप वगैरे आता सरकारने सुरुवात केली आहे. त्यांची आणखी वाढीव मागणी आली. बोला पटकन, शेवटचे 2-3 मिनिट आहेत. हा, प्रत्येक वेळेस म्हणतात मुलींना मोफत शिक्षण भेटले पण किती पट भेटले माहित नाही. किती कारण पट मी स्वतः भेटले एक माहित नाही. विद्यार्थी आहे, मला स्वतःला ते भेटलेलं मला नाही नाही. भेटलं. आणि हा, सर हा. आणि सर या योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये किती पण फेक डॉक्युमेंट टाकले तरी ते ऍक्सेप्ट केले. आणि अशा योजना राबवून काम न करता पैसे देण्यापेक्षा, अशा योजना राबवून काम न करता पैसे देण्यापेक्षा रोजगार हमी योजना राबवून हाताला काम आणि कष्टाला दाव दिलं. कुणीही सामाजिक मुद्द्यांचं राजकीयकरण करू नये. कुठल्याही मुद्द्याने फक्त सामाजिक. हा, हे जे मुलं आपली आता जी बेकार, सुशिक्षित बेकार मुलं आहेत त्यांना जर काम द्यायचं सोडून जर गुजरातला हे आपल्या सगळ्या कंपन्या नेत असतील तर त्याच्यावर आपण मुलांना देणार का तिथं कंपन्या? आपली मुलं गुजरात प्रेम अधिक आहे. आपली महाराष्ट्रातली प्रेम मुलं अधिक दुसरीकडे नाहीये. जाऊन नोकऱ्या मागत नेहमी तेच असतील. मुद्दे येतात. कसं होतं माहितीये का, हे फक्त कुठल्या पण ह्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह पोहोचवण्याचा फेक नरेटिव्ह या मुद्द्यावरती मी तर फेक फेक नाही. तुम्ही गुजरातला, त्यांची बाजू, महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या गुजरातला गुजरातला
गेल्या ह्या सुद्धा हा 5 एकरामध्ये दुसरी कंपनी येते बारामतीमध्ये. 5 एकरात दुसरी हो, कंपनी दुसरी येते. कंपनी थांबूया आपण इथे. निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये कोणता राजकीय पक्ष काय करेल हे माहीत नाही, परंतु सर्वसाधारणपणे येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिला मतदार म्हणून प्रचाराचे मुद्दे निश्चित झालेले आहेत. त्याला काउंटरसुद्धा तयार आहे आणि ते काउंटर हे जसा जसा प्रचार सुरू होत राहील आणि टिपेला पोहोचेल तेवढे अधिक गडदपणे महाराष्ट्राच्या समोर येतील. आणि म्हणूनच आमचा हा जो कार्यक्रम आहे ताई माई अक्का हा तुम्ही पाहत राहा. थँक्यू. ताई माई अक्का, हा ताई अक्का. ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का.